आपला सगळ्यांना माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदार याद्यांचा सखोल पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। शासकीय कर्मचारी BLOच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ह्या सगळ्या मतदान याद्या अद्ययावत करण्याचं काम करत आहेत। परंतु त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं सुद्धा आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा प्रत्येक बूथवर किमान 2 BLOची नेमणूक करून त्या माध्यमातून घरोघरी जाऊन जे पात्र लोक आहेत, जे पात्र मतदार आहेत, त्या सगळ्यांची नावं त्या यादीमध्ये आली पाहिजेत। यासाठी BLO सोबत किंवा त्यांना मदत करण्यासाठी आणि याद्या अद्ययावत करण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे। याच्यामध्ये टेक्निकल अडचणी काय आहेत, टेक्निकल अडचणी काय येऊ शकतात, याच्यासाठी आज हे BLOचं प्रशिक्षण शिबिर खामगाव विधानसभा मतदारसंघाचं आयोजित केलेलं होतं। आज ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। राजकीय प्रश्न नेट पेपर फुटीच्या वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवत मोदी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने त्याची हक्कलपट्टी करावी अशी मागणी केलेली आहे। हे बघा, या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अनेक वेळा पेपर फुटीचे प्रकार झालेले आहेत। त्यावेळेस कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिलेला नव्हता। खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे की ज्या ठिकाणी 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मेहनत करून अभ्यास करून ही परीक्षा दिली आणि काही लोकांनी हा पेपर फुटीचा उद्योग त्या ठिकाणी केला। त्यामुळं पुन्हा एकदा या सर्व लोकांना पुन्हा परीक्षेला समोर जावं लागणार आहे। ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय म्हणजे त्रासदायक निश्चितपणानं अशा प्रकारची गोष्ट आहे। पण हे सगळे तात्काळ याचे चौकशीचे आदेश देऊन त्याच्या मुख्य सूत्रधारापासून तर शेवटच्या तळागाळापर्यंत लोकांना पकडण्याचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास सगळे मुख्य आरोपी सापडलेले आहेत। जे कोणी पुन्हा याच्यामध्ये सहभागी असतील त्या आरोपीला पकडून त्यांना कडक शासन निश्चितपणानं या सरकारमध्ये दिलेलं आहे। पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेला करार हा व्यापार वृद्धीसाठी नसून अदानींना कायदेशीर कचाट्यातून सोडण्यासाठी डील केलेला असा आरोप राहुल गांधी यांनी केला। आता काँग्रेस ही एवढी रसातळाला पोचलेली आहे की त्यांना सध्या अदानी अंबानीशिवाय कोणी दिसत नाही आहे। आपण पाहता की नरेंद्र मोदीजी आज जगामध्ये विश्वगुरू म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून सुद्धा आदरणीय मोदीजींची ख्याती आहे। आणि आपला देश आर्थिकदृष्ट्यासुद्धा जो काँग्रेसच्या काळामध्ये 11व्या 12व्या स्थानावर होता, आज आपण 3ऱ्या स्थानापर्यंत आपण त्याची झेप घेत आहोत आणि 2047पर्यंत हा देश विकसित राष्ट्र म्हणून विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये बसणार आहे। त्यामुळं आता ही काँग्रेस आरोप करण्याशिवाय यांना दुसरा कुठला उद्योग राहिलेला नाही, म्हणून हे बिनबुडाचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आरोप ही लोक करत आहेत। जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक होत आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। जरांगे 30 मेपासून उपोषण करणार आहे, काय सांगा? नाही, हे बघा, आता मी या बाबतीमध्ये काही फारसा अभ्यास केला नाही, पण आपणा सर्वांना माहिती आहे की एकनाथराव शिंदेसाहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अतिशय सकारात्मक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। लोकांच्या हिताचे जनहिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्यामुळं जरांगे साहेबच नाही तर या महाराष्ट्रातले अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे लोक एक विश्वासू नेतृत्व म्हणून एकनाथराव शिंदेकडे बघतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों का कर्जा 2 लाख तक का किसानों का कर्जा माफ़ करने की घोषणा की है, कैसे देखते हैं आप? ये देखिए कि जो चुनाव के जो एजेंडा था उसमें जो घोषणा हमारे जो महायुति के जो भी हमारी सरकार थी, हमारे नेता थे, उन्होंने अपने जाहिरनामा में ही वचन दिया था कि हम 2 लाख तक का कर्जा माफ़ करेंगे और वो वचन पूर्ति अब हो गई है। 2 लाख तक का किसानों का कर्जा आदरणीय हमारे मुख्यमंत्री फडणवीस साहब होंगे, उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब होंगे और उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार होंगी। इनके नेतृत्व में ये किसानों के 2 लाख तक का कर्जा माफ़ कर दिया गया है। अंबादास दानवे ने नीट की परीक्षा को लेकर जो छात्रों ने आत्महत्या की है उसके ऊपर उन्होंने कहा है ये सिस्टम का द्वारा की गई हत्या है, कैसे देखेंगे? नहीं, मैंने इसे पहले ही बताया कि ये जो पेपर जो लीक हुए हैं ये अतिशय दुर्भाग्यपूर्ण भरी बात है। जो हमारे महाराष्ट्र के या देश भर के जब भी 22 लाख विद्यार्थियों ने ये परीक्षा दी थी, लेकिन कुछ लोगों ने उसमें साजिश करके ये पेपर
फोड़ने का काम उसी सिस्टम में रहने वाले लोगों ने किया, लेकिन ये सरकार ने तुरंत उनको पकड़ने का काम भी किया है। जिसके जितने भी उनके सूत्रधार लोग थे वो सभी पकड़े गए। नीचे तक भी जो भी लोग इसमें दोषी होंगे सभी को पकड़ के उनको सज़ा देने का काम हमारी सरकार करेंगी। राष्ट्रपति ने सुप्रीम कोर्ट के जजों की संख्या 34 से 38 करने के लिए मंजूरी दी है, कैसे देखेंगे? आपको क्या लगता है क्या होगा? अभी देखिए, ये सुप्रीम कोर्ट हो या हाई कोर्ट हो या हमारा गांव का तहसील कोर्ट भी हो, तो इसमें बहुत सारे जो मामले हैं प्रलंबित रहते हैं। जो भी निकाल आते हैं वो जल्दी आते नहीं हैं, तो ये लोगों को न्याय जल्दी से मिलना चाहिए। जो भी केसेस वहाँ पर कोर्ट में आती है उसका निपटारा भी जल्द गति से होना चाहिए। इसलिए वो जजों की संख्या बढ़ाने का काम हमारी एनडीए सरकार कर रही है। भैया रोहित पवार ने दावा किया है कि अजित पवार और शिवसेना गठ के कुछ जो आमदार है वो जल्दी ही इस्तीफा देने वाले हैं। ये देखो, आप कोई भी उठ छूट करके हमारे ऊपर या एनडीए के मित्र पक्षों के ऊपर आरोप करेगा और उनको हमने जवाब देते रहना। रोहित पवार अगर कोई भविष्यकार होगा तो उसने वैसा बता देना है। हम भी लोगों को भविष्य देखने के लिए उनकी तरफ भेजते जाएंगे।